हॅलो. माझे बंधू ज्यांनी कमी वयामध्ये ज्यांना नुकताच राष्ट्रगौरव पुरस्कार मिळाला असे माझे बंधू कवी शायर भारताचेच नाही तर आंतरराष्ट्रीय आणि बॉलिवूड लिरिक्स असलेले प्रणयजी सतलज यांची शायरी मी गात आहे. विषारी जातीवादाशी संघर्ष केला, विषारी जातीवादाशी संघर्ष केला आहे, या सावलीच्या विटाळाशी संघर्ष केला आहे आणि तुला सन्मान मिळावा म्हणून प्रणय भीमाने अपमानाशी संघर्ष केला. भीमा संघर्ष केला आहे. नेहमी दुसऱ्यांना दोष देत असतो आपण. हा तसा तो तसा तो तसा मनुवादी याला मनुवाद्यांनी हे केलं त्याने ते केलं. अरे पण आपल्या समाजातले लोक काय करतात हे आपल्याला बघायचं आहे. दुसऱ्याचं पाहावं वाकून आपलं ठेवावं झाकून हे चालणार नाही. समाजाला जागृत होण्याची वेळ आहे. म्हणून माझे बंधू प्रणयजी सतलज म्हणतात, हमको मिटाने के लिए बेकरार कौन है, हमको मिटाने के लिए बेकरार कौन है, प्रणय देखो मिशन से वफादार कौन है. अरे मनुवादियों के भीड़ में कुछ अपने हैं मौजूद, हमें पहचानना है कि गद्दार कौन है. आज इथं भीमरत्न बुद्ध विहाराने हा कार्यक्रम आयोजित केलेला. खरंच ही वाखाणण्याजोगी गोष्ट आहे. ह्या बुद्ध विहारासाठी एक जोरदार टाळ्या होऊ द्या. साधी सोपी गोष्ट नसते एवढा मोठा प्रोग्राम आयोजित करणं. मेहनत लागते. पण समाजामध्ये काही लोक असे गद्दार असतात की जो कोणी समोर जात असेल त्याला मागे कसा खिचायचं आणि मी कसं पुढे जायचं. खरं तर आपल्या समाजामध्ये विद्वत्ता खूप आहे पण आपले लोक ते विद्वत्ता मात्र हे याच्यात लावतात की समाजात चांगले लोक कार्य करत असतील त्यांना पुढे कसं करायचं. बरोबर आहे की नाही. म्हणून ह्या लोकांना म्हणायचं मला, माझा समाज तरोवा मरो, माझा समाज तरोवा मरो, फक्त तिजोरी माझी भरो. मी त्या बॅनरवरचा हिरो पण समाज कार्यात मात्र पूर्ण झिरो. म्हणून अशा लोकांना मला म्हणायचंय, अरे नावाला झाला तू जय भीमवाला,
नावाला झाला तुझ्या भीमवाला, नावाला झाला तुझ्या भीमवाला, नावाला झाला तुझ्या भीमवाला. नावाला झाला तुझ्या भीमवाला. पण आपला नाही तर फायदा समाजाला, अरे काय तुझा फायदा समाजाला. अशा गद्दार लोकांना म्हणायचंय मला, अरे देश के गद्दारों को सबक सिखाना होगा. ऐसे देश के गद्दारों को सबक सिखाना होगा. ऐसा हौसला हमें बुलंद पैदा करना होगा. अरे हमारी ताकत का अंदाजा नहीं है उनको, शान भीम जी का हमें बेकरार रखना होगा. अरे नावाला झाला जय भीमवाला. अरे नावाला झाला, अरे जय भीमवाला. आपला नाही तर फायदा समाजाला, अरे काय तुझा फायदा समाजाला. अहमद प्रेसिडेंट कुही यांच्याकडून मला 100 रुपयाची भेट मिळालेली. धन्यवाद दादा. दादांचं म्हणणं काय बघा, एक एक शब्दाकडे लक्ष द्या, कारण हे जे आहेत विचार, जे गाणं आहे ते आपल्याच समाजातील आपल्याच गद्दार लोकांसाठी आहे. म्हणून म्हणायचंय, अरे संदेश भीमाचा तू खूप शिकावा. काय आहे संदेश भीमाचा? अरे संदेश भीमाचा तू खूप शिकावा, अन शिकून तू माझ्या पदावर जावा. बाबासाहेबांनी संदेश दिला, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. शिकलो स्वतःसाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या पोटासाठी. संघर्ष करतो, आपापसात करतो. आज इथे संघटित व्हायची वेळ आली तर मात्र काय होते, आज इथे भीमरत्न बौद्ध विहार आहे. खरंच इतके चांगले लोक असतील मला असं वाटते, पण काही काही ठिकाणी असं होते, एका एका वार्डात 2-2 विहार, आणि एक विहार जरी असेल तिथे एक सदस्य, एक अध्यक्ष असेल, आणि तो जर चांगले कार्य करत असेल तर त्याला मागे कसं खेचायचं, मी कसं पुढे जायचं, त्याच्यामध्ये म्हणजे खरं आहे, जे बोलते मी ते खरं आहे. कारण काय होतं समाजामध्ये की हा अध्यक्ष आहे, तर दुसऱ्याला वाटतं मी अध्यक्ष व्हावं, आणि तिथेही गटाचा ठाक संघर्ष होता. अरे घरातलं भांडण घरात न ठेवता रस्त्यावर कसं आणायचं हे आपल्या समाजात जास्त माहिती आहे. म्हणून माझ्या बंधू प्रणयची सतत म्हणतात, उरलाच नाही कुणी वाली विचारांना, उरलाच नाही कुणी वाली विचारांना या, हसता आहे जमाना बा लेकरांना या. अरे स्वाभिमान आहे वेशालाई रे प्रणय, पण स्वाभिमान उरला नाही गद्दारांना या.
मीराबाई कांबळे या माझ्या माय माऊलीकडून मला 100 रुपयाची भेट मिळालेली, धन्यवाद आई. म्हणून म्हणायचं बघा मला, अरे साहेब झाला हो हो पण गद्दार निघाला. हो 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 शिकले साहेब झाले. अरे साहेब झाला पण गद्दार निघाला. अशा गद्दारांना फायदा समाजाला, अरे काय तुझा फायदा समाजाला. आज भद्रावतीमध्ये मूर्ती पाडली जाते, गडचिरोलीमध्ये नवरगावमध्ये बाबासाहेबांची कमान तोडली जाते, इकडे बाबासाहेबांचे पुतळे तोडले जातात, रिंगटोन वाजली तरी हत्या केली जाते. मग आपल्या सत्ताधाऱ्यांचा काय उपयोग आहे बसून? म्हणून म्हणते मी, ज्यांना निवडायचं आहे ना बघा आपला माणूस कोण आहे. कमीत कमी आपल्या गावापुरता तरी विचार करा की आपल्या गावातला खरा माणूस कोण आहे, कोण आपल्याला पुढे नेऊ शकतो. आपल्यावरती अन्याय अत्याचार झाले तर आपल्याला साथ कोण देऊ शकतो त्याचा विचार करा. नाहीतर काही खरं नाही आपलं. पुन्हा गड्यात गाडगा आणि कमरेला फळ आल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला वाटतं की संविधान बदलणार नाही, पण हळूहळू का होईना संविधानाचा एक एक कलम बदलत चालले आहेत की नाही. आरक्षण रद्द झालं, पेन्शन रद्द झाली, सरकारी शाळा बंद होत चाललेला, खाजगीकरण होत चाललेलं आहे. मग मनुवाद यायला वेळ लागणार आहे का? पण यांना साथ कोण देत आहेत? तर हे आपलेच लोक आहेत जे पांढऱ्या कपड्याच्या आपल्यामध्ये जय भीम करत फक्त चळवळीच्या नावाने वडवड करत आहेत. ह्या लोकांना मला म्हणायचंय, अरे सत्ताधाऱ्यांचा बदला गुलाम, आणि अशा गद्दार लोकांना म्हणायचंय मला, अरे माफ नहीं होगा बाबा से गद्दारी करने वालों, माफ नहीं होगा बाबा से गद्दारी करने वालों. हो हो क्या काका, माफ नहीं होगा बाबा से गद्दारी करने वालों को, नसीहत कर दो चमचेगिरी करने वालों को, अरे नाकाम कर लो उनकी चालों को और चौक में खड़ा करके जूते मारो सालों को.
आणि हा महत्वाचा संदेश आहे जो प्रत्येकाला लागणार आहे. फक्त आमचा गायक असो समाजातला कुठलाही माणूस असो. बघा, अरे साऱ्या जगाला अरे साऱ्या जगाला अरे साऱ्या जगाला अरे साऱ्या जगाला बघा अरे साऱ्या जगाला पिऊन सांगतो अरे साऱ्या जगाला पिऊन सांगतो साऱ्या जगाला पिऊन सांगतो. मग संदीप दादा समाजामध्ये असे अनेक लोक असतात की ज्यांना जय भीम म्हणायलाही लाज वाटते. सकाळी उठून जय भीम घ्या कोणी बोलणार नाही, फक्त मान हलवा. असं जय भीम तसं जय भीम. पण का पोटात गेली तर त्यांच्यासारखा वडवड मात्र दुसरा कोणी करत नाही. काही लोक असे असतात की ज्यांना पिल्याशिवाय बाबासाहेबही आठवत भाषणही देता येत नाही. बरं तेच सोडा, आमच्यातले प्रबोधनकार आमच्यामधले काही गायक पिल्याशिवाय स्टेजवर बसत नाही. अशाही लोकांना मला म्हणायचं आहे, तुम्ही जर स्टेजवरती पिऊन बसता समाजाला प्रबोधन करता तर काय आदर्श तुमच्याकडून समजते. अशा लोकांनाही मला म्हणायचं आहे, फोटो भीमाचा बघता डोळे फाटत नाही का? फोटो भीमाचा बघता डोळे फाटत नाही का? आणि गद्दारी करताना तुमचा ऊर दाटत नाही का? अरे दारू पिऊन बाबा भीमाचे नाव घेता तुम्हाला जराशी लाज वाटत नाही का? साऱ्या जगाला पिऊन सांगतो अरे साऱ्या जगाला पिऊन सांगतो अन संदीप दादा असं का वागतो. अरे गायक झाला अरे गायक झाला पण पिऊन मेला. आमच्याकडे बघा बरेच असे प्रबोधनकार आहे एवढे पिऊन खड्ड्यात गेलेले. वरते जाणार आहे कोण कोण आहेत माहिती मला, पण जाणाऱ्याची पण संख्या आहे, कमी नाही झालेली. त्याही प्रबोधनकाराला मला म्हणायचं, अरे गायक झाला पण पिऊन मेला. अशा प्रबोधनकाराचा फायदा समाजाला. अरे काय तुझा फायदा समाजाला? अरे नवाला झाला अरे जय भीम वाला. अरे नवाला झाला तू जय भीम वाला. फायदा समाजाला. अरे